नमस्कार. सातारा स्पंद यात्रा या मालिकेतील आज हा 8वा भाग. सातारचे टांगे आणि टांगेवाले. अलीकडच्या पिढीला टांगा हा शब्दच माहीत असेल फक्त, पण बघितलेला नसेल. पण जे 30-35 वर्षाचे असतील त्यांना माहीत असेल. त्याहून सुद्धा आमच्यासारख्या त्यांनी बसलेले असतील त्यामध्ये. पण एक गमतीशीर गोष्ट होती सातारचे टांगे ही. आणि सातारा शहर असं वर खाली बसलेल्या डोंगराच्या उतारावर, त्यामुळे फार गमतीशीर गोष्टी त्याच्या होत्या. तर त्या आपण जरा आज शेअर करतो तुमच्याशी. आदिमानवाच्या अवस्थेपासून उत्क्रांती होताना माणसाने आपल्याहून कनिष्ठ प्राण्यांच्यावर आपली हुकूमत प्रस्थापित करायला सुरुवात केली. त्यांना माळसाळवून आपल्या सेवेत आणण्याचा प्रयत्न केला. कुत्र्यावर हा प्रयोग प्रथम झाला असावा, कारण त्यांचा वापर तो शिकारासाठी करू लागला. मग गाई म्हशींचे पालन करून त्यापासून दूध उपते मिळवू लागला. गोवंशातील बैलांना वेसण लावून त्यांच्याकडून शेतीची कामे करून घेऊ लागला. त्याचाच पुढचा टप्पा आला तो बैलावर जू घालून छकडा करण्याचा आणि त्यातून माल वाहण्याचा किंवा प्रवास करण्याचा. पण किती म्हटले तरी बैलगाडीचा वेग मर्यादित होता. याच दरम्यान घोडा हा प्राणीही माणसाळवून त्याला लगाम लावला. हेही तो शिकला आणि घोडेस्वारी करू लागला. बैलगाडीसारख्या घोड्यांचा इरप तयार करतो हाही शोध त्यांनी लावला आणि प्रवासाला आणि युद्धाला त्यांचा वापर सुरू झाला. औद्योगिक क्रांतीपर्यंत घोडागाडी हेच खुशकीच्या दळणवळणाचे वेगवान साधन होते. त्या क्रांतीनंतर सायकल, मोटरसायकल, रेल्वे, मोटार, विमान असा उत्क्रांत होत आता तो प्रवास बुलेट ट्रेन्स आणि ड्रीमलाइनर एअरक्राफ्टपर्यंत येऊन पोचलेला आहे. परंतु 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतातील मोठ्या शहरापासून ते खेड्यापर्यंत जनसामान्यांना उपयुक्त आणि ठरणारी आणि परवडणारी गावातील एकमेव वाहनव्यवस्था म्हणजे घोडागाडी होती. गावाप्रमाणे क्वचित तिची नावे बदलतच. मुंबईत व्हिक्टोरिया, तर पुण्यात साताऱ्यात टांगा, तर कोठे त्याला एक्का सुद्धा म्हणत. राजे महाराजे 2 घोड्यांच्या आकर्षक बग्गीमधून जात असत. 1950-52 साली म्हणजे माझ्या लहानपणी साताऱ्यात अगदी हाताच्या बोटावर मोडण्याएवढ्या लोकांच्याकडे स्वतःची मोटार होती. सातारा शहरच मुळीच अजिंक्य ताऱ्याच्या उतारावर बसलेले, त्यामुळे चढ उताराशिवायचा एकमेव रस्ता म्हणजे पॅलेस स्ट्रीट. बाकी सगळीकडे चढ तरी किंवा उतार तरी. तरीही सातारकर काटक असल्याने त्या चढावर सायकल मारून लिहिल्या जात. चालायचाही कंटाळा नसे, परंतु कुटुंब घेऊन जायचे किंवा सामानसुम असेल तर टांग्याला पर्याय नव्हता. साताऱ्यात तेव्हा 30-35 टांगेवाले वेगवेगळ्या पेठातून विखरलेले होते आणि त्या पेठेतील लोकांशी त्यांचे संबंध जवळचे असत. मुलाबाळांना आणि लेकीसुनांना त्यांच्या टांग्यातून पाठवताना निर्धास्त वाटत असे. रात्री अपरात्री पेठेतील महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्या तर हे टांगेवाले उठून येऊन काळजीने त्यांना आरंग हॉस्पिटल किंवा नगरपालिकेच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असत. टांगेवाल्यांचा तेव्हाचा ड्रेस ही धोतर, शर्ट, त्यावर खाकी कोट आणि डोक्यावर बहुधा गांधी टोपी असा असे. क्वचित तरुण टांगेवाले देवांप्रमाणे केसांचा कोंबडा काढत आणि भांगी पाडत. टांग्यांची रचना स्टँडर्ड होती. पुढे घोडा जुंपायला 2 दांड्या, त्यामागे हौदा, त्या हौद्याचे पुढचा व मागचा असे 2 भाग, मध्ये पार्टिशन वजा फळी, हौद्याच्या पुढे उभी फळी व पाठीमागे प्रवाशांनी पाय सोडून बसायला एक प्लॅटफॉर्म वजा फळी. त्या प्लॅटफॉर्मच्या खाली ॲक्सल, त्याला दोन्ही बाजूला 2 उंच चाके, चाकांच्यावर 2-3 कमानी पाटे म्हणजे लिप स्प्रिंग असत. त्यांचा शॉक अब्सॉर्बर म्हणून उपयोग होईल. टांगेवाला पुढे उजव्या बाजूला, त्याच्या शेजारी एक पॅसेंजर व त्याच्या पाठीमागील हौद्यात 2 पॅसेंजर बसू शकत. तेव्हा डांबरी रस्ते नव्हते, त्यामुळे टांगा चालवताना खडखड आवाज आणि घोड्यांच्या टापावरून टांगा आल्याची वर्दी होईल. पेठेत ते समजले की कोण आले हे पाहायला मंडळी दारात येत असत. टांग्याच्या मागच्या फळीला धरून त्या पाठीमागे पळत जाणे हा लहान मुलांचा आवडीचा खेळ असे. आणि अर्धा असं पाहता आम्ही धडपडू या काळजीने टांगेवाला आम्हाला आखलं असे, पण आम्ही पुढं त्याला दाद द्यायचो नसो. रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी पुढे दोन्ही बाजूला कंदिलासारखे चौकोनी दिवे बसवले असत आणि त्या शेजारी चाबूकसुद्धा. त्याचा उपयोग घोड्याला पळवण्यासाठी होईल आणि कधी टांगेवाल्यांची आपसात भांडणे झाली तर हातात घेण्यासाठी सुद्धा. कोणी वर्दी न्यायची क्वचित ती होत, चापकाने फोडीन हे असे परवीचे वाक्य असे. टांग्यांना हॉर्न नसत व टांगेवाले तोंडानेच चॅक चॅक बाजू हटो, ओ मावशी, ओ पाहुणे, चला असे पाचावर ओढत. पुढे हौशी टांगेवाल्यांनी एस-टी सारख्या घंटा बसवल्या, त्या वाजवल्या जात. तर काहींनी त्यापुढे मजा मारून मोटारीप्रमाणे रबरी फुग्याचे हॉर्न बसवले, पण तरी मुख्य भर तोंडावरच असे. जाडजूड पॅसेंजर मागे बसले तर टांगे मागे कडून घोड्याला ताण बसे. त्यांना टांगा उरळ झाला म्हणून मग पॅसेंजर्स सामान मागे पुढे करून तो समतल केला जाईल. एस-टी आली की गिऱ्हाईक कोंडाची टांगेवाल्याच्या स्पर्धा चालत.
साहेब इकडे मावशी कोठे शनिवार पेठनं असे आकारे घातले जात. नेहमी यांचे टांगेले ठरले असत ते नेमके त्यांच्याच टांग्याकडे जात. नेहमीची सवारी असली की टांग्याच्या चाकाबरोबरच टांगेवाल्यांच्या गप्पाही सुरू होत. त्यामधून साताऱ्याची ताजी खबर समजत असे. पुण्याला कॉलेजला गेल्यावर सुट्टीत स्टँडपासून घरात येईपर्यंत मधल्या 2-3 महिन्यात सर्व घडामोडी मला समजल्याचं मला अजून आठवत आहे. व्हिक्टोरियाला तगडेच घोडे जुंपायला असत, पण टांग्यांचं तसं नव्हतं. भीमथडी तट्टापासून उंच घोडे त्याला चालत आणि आर्थिक ऐपतीमुळे टांगेवाले ते घेत असत. चढावर जाताना काही वेळा भोजने घोडे थांबत असत. अशा वेळी पोक्त टांगेवाले खाली उतरून त्याचा लगाम धरून चुचकारून त्याला नय्या पार लावत असत. पण तरुण टांगेवाला चापकाचे फटके मारत त्याला हैराण करे. एखाद्या वेळी मग घोडाही विथरून मागच्या पायावर उभा राहून पुढचे दोन्ही पाय उचलत असे आणि मागे बसलेल्या पॅसेंजरची पडलो रे अशी अवस्था असे. मराठा, मुसलमान वगैरे सर्व जाती टांगे म्हणून एकच टांगेवाला ही समतल व्यवस्था बने. साठे, नाफर, देशपांडे असे ब्राह्मण सुद्धा त्यात समाविष्ट होऊन जातीअंताची ती आदर्श व्यवस्था होई. जंगूबाई, अकबरबाई, आमच्या त्याचा बाबू कोठावळे, तरुण हशमबाई, बरेच दिवस त्याला हा शॉर्ट फॉर्म अशोकचा झाला असा अशी माझी समजूत होती. ही नावे मला आणि माझ्या पिढीतील अनेकांना त्यांच्या चांगुलपणामुळे आजसुद्धा आठवतात. घोड्यावरून आठवली की सातारच्या महाराजांची राम लक्ष्मणी उमद्या घोड्यांची देखणी जोडी होती. बापूसाहेब आपटे यांनी हौसेने टांगा आणि उत्तम घोडा आणला होता. संघाच्या बापूसाहेब आपटे म्हणजे जलमंत्री केसमध्ये मागे मी उल्लेख केला किंवा अगदी लहानपणी मी त्यांच्या घरी जाऊन मामी मला खायला वगैरे द्यायच्या ते बापूसाहेब आपटे. संघाच्या दसरा संचलनाच्या वेळी ते स्वतः पुढे आणि पुढे त्यांचा मुलगा कांता नंतर बापूसाहेबांच्या नंतर मोठ्या रुबाबात घोड्यावर बसून भगवा झेंडा देऊन अग्रस्थानी असे. अकबर टांगेवाला गोंधळी गल्लीतील टांगेवाले उत्तमोत्तम घोडे आणून त्यांची निगा राखत असे. कैसा अबोल गांधी टोपीधारी अकबर आम्ही मला घोडा पाहायला गेलो की आनंदित होईल. अकबरबाई म्हणायचो आम्ही त्याला. किरकोळ शहराचा बाबू कोठाळे म्हणजे शनिवार पेठेतील अनेक कुटुंबांना घरचाच वाटे. पुढे त्याचा भाऊ कोंडीराम, शंकर, अशोक यांनी हाच वारसा चालवला तो थेट रिक्षाचे आगमन येऊपर्यंत. तेव्हा घोड्यांच्या किमती 300 ते 1000 रुपयापर्यंत असत. राजस्थानी स्टोअरमध्ये कापड दुकान होते. चांडक म्हणून मालक होते. त्यांनी देखणा घोडा आणला तेव्हा तो 1200 रुपयांना आणि भयंकर मौल्यवान समस्त सातारकरांना वाटला होता. चांडकांचा तरुण मुलगा ब्रिचेस वगैरे घालून घोडा पळवत निघाला की लोक त्याला पाहायला रस्त्यावरती येत. किमतीवरून एक गंमत आठवली. एकदा एक छोटी सर्कस सातारला आली होती. आर्थिक डबघाईला आलेल्या त्या सर्कसला सातारचा मुक्कामी तोट्यात गेला. बहुधा रॉयल सर्कस किंवा असं काहीतरी नाव होतं. छोटी सर्कस होती. पुढे तिने मेढ्याला खेळ लावले, तिथेही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्या सर्कसचं जवळजवळ दिवाळच वाढलं. त्यातील घोडे विकायला निघाल्यावर आमच्या शेजारच्या बाबू कोठावळे टांगेवाल्यांनी एक मूळ उमदा पण तेव्हा अगदी माळ्याला टेकलेला पांढरा घोडा 30 रुपयांना विकत घेतला. 30 रुपयाला. त्याला उभे राहत नव्हते म्हणून तो बैलगाडीत घालून उभा करून सातारला आणला. लोकांनी बाबूला वेड्यातच काढले, पण हे घोडे तयार होईल असा बाबूला विश्वास होता. महिनाभर 1.5 महिना औषधे व खोरा घातल्यावर ते घोडं नेऊन उभं राहून 4 पावलं चालायला लागलं. पुढे महिनाभर त्यानंतर बाबू त्याला धरून लहान मुलाप्रमाणे आज 20 पावले, उद्या 40 पावले असे चालवत होता. लोकांची चेष्टा मुकाटपणे ऐकत होता. पण 4-6 महिन्यात बाबूच्या परिश्रमाला फळ आले. मूळचा तो सुरेख शिकवलेला घोडा पुन्हा पूर्वपदाला येऊन नजरेत भरू लागला आणि नंतर 20-25 वर्षे बाबूची आणि सातारकरांची देखणेपणाने सेवा करत राहिला. RTO जसा चालली असतो तसं पोलीस खात्यातर्फे घोड्यांचं सुद्धा दरवर्षी पासिंग होईल. आपण आता म्हणतो कारला पब्लिक व्हेकलला म्हणजे टेम्पो असेल किंवा रिक्षा असेल त्याला पासिंग असतं RTOचं, फिटनेस सर्टिफिकेट म्हणतो त्याला. तसं टांग्यांचं सुद्धा तेव्हा पासिंग व्हायचं. पोलीस खात्यातर्फे ते व्हायचं. टांग्यांचे पासिंग वर्षातून बहुधा एकदाच पोलीस खात्याकडून करून घ्यावे लागेल. त्या पासिंगमध्ये गुणानुक्रमे 1 पासून प्रत्येक टांग्याला नंबर मिळत असे. म्हणजे घोडा ठीक आहे का नाही, व्यवस्थित आहे का नाही, टांगेवाला बरोबर आहे का नाही, या सगळ्याचं चेकिंग व्हायचं. मग टांगा सगळ्यात उत्तम कोणाचा घोडा टांगा याप्रमाणे ते नंबर दिले जायचे. 1 पासून सुरुवात व्हायची. मग त्यामुळे टांग्याची प्रत्येकाला पहिला नंबर मिळावा किंवा आपला नंबर वर यावा अशी जशी आपल्या विद्यार्थ्यांची चुरस असते तशी टांगेवाल्यांची चुरस असायची. आणि मग त्याकरता टांग्याची देखणी सजावट घोड्याची निगाही राखून ते घोडं टांगा तयार करायचं पासिंग करता. हे पासिंग
उष्टारखाना म्हणजे आत्ता जे तालीम संघाचं मैदान आहे ना तिथं व्हायचं किंवा कधी हजेरी माळावर म्हणजे आता शाहू स्टेडियम तिथं व्हायचं. तेव्हा टांग्यांची शर्यती काही वेळा व्हायची छोटी. त्यामुळे ते पाहायला आम्हा पोरासोराच्या प्रचंड गर्दी व्हायची. पासिंग तर पहिला नंबर मिळाला टांगावर टांगेवाला गुलालाने मिरवणुकीने माखून घरी आला की त्या आनंदात गर्दीसुद्धा समाविष्ट व्हायची. त्यावेळेला उत्साहानं त्या मिरवणुकीपर्यंत त्याची मिरवणूक निघाली की पुढे बँड बिंडचं लोक वाजवायचे आणि ते त्या ज्या पेढीत तो टांगे आला असेल ना, समजा शनिवार त्या बाबू टांग्याला पहिला नंबर किंवा अकबरबाईला पहिला नंबर मिळाला की आपल्या पेठेल्या लोकांची कॉलर उगीच टाईट व्हायची. हे पोरं आम्ही त्यासोबत मिरवणुकीला जायचो ना. म्हणजे काही त्यांना लाभ काही नाही पण आनंद आपल्या पेठेला टांगा पाहायला आला. मग त्या 1 नंबर 2 नंबरचे ते टांग्याचे जे नंबर असतील ते टांग्याचा जो टप असे वरती याचा प्लास्टिकचा किंवा ते रेनकोटचा कपड्याचा त्या टाईप तो टप असायचा वरती. तो असा गणित असायचा म्हणजे काढता येण्यासारखा. तर त्याच्यावरती तो नंबर दोन्ही बाजूला रंगून ठेवायला लागायचा. त्यामुळं टांगा ओळखला पाहिजे गिऱ्हाईक बसल्यानंतर. ही म्हणजे हल्ली आपला रजिस्ट्रेशन नंबर गाड्या नसतो ना रिक्षाला तसा आणि तो पुढच्या पासिंग पण तो नंबर त्याचा कायम राहायचा. त्यामुळे तो टांग्याला पहिला नंबर येणं दुसरा नंबर येणं वगैरे फार टांग्यावाल्यांच्यामध्ये मोलात समजलं जायचं. एक मान असा तो वेगळा आणि त्या पेठेतील लोकांचा मान वाटतं की आमच्या पेठेतला टांगा पहिला नंबरचा आला. निष्फळ म्हणजे निर्मळ आणि निष्काम आनंद घेण्याचा तो भाग होता पेठेतील लोकांचा. पुढे रिक्षा आल्या आणि एकेकाळी टांगे म्हणजे आता काही दिवस टांगेही चालले पण रिक्षा आल्यानंतर टांग्यात कोण बसणार. थोडे दिवस त्यांनी तग धरला. मग रिक्षाचं परमिट देताना टांगेवाल्यांना प्रेफरन्स मिळाला. मग काही टांगेवाल्यांनी आमच्या शेजारच्या बाबू कोटवड्याच्या भावानी वगैरे टांगा चालू ठेवला, रिक्षाही घेतली. हळूहळू घोडा विकून टाकला. टांगा काय स्क्रॅप केला. मी एकाच्या 2 रिक्षा घेतल्या. दोघं भाऊ रिक्षा चालवायला लागले. स्थित्यंतर हे अटळ असताना आपण म्हणतो की अपवर्ड मोबिलेशन तसं ते अपवर्ड मोबिलिटी झाली त्यांची आणि टांगे आता तर टांगा कुठेच नाही. क्वचित कोणाकडे असला तर पण मला नाही वाटत आहे. पण एकेकाळी टांगा असणं हा रुबाब होता. काही काही लोकांना आमच्या पेठेमध्ये एक साठे म्हणून राहायचे. त्यांना टांग्याचा शौक होता. ते मुंबईत कुठेतरी नोकरी करायचे. पण इथे एक टांगा दिला हशा जे मी उल्लेख केला हशम तो त्यांच्या गाडीवरती ड्रायव्हर ठेवला किंवा त्याला चालवायला दे तसं तो हशाला टांगा चालवायला दिला असायचा. काय ॲग्रीमेंट वगैरे होतं आपल्याला माहीत नाही पण तो हशा चालवायचा. पण ते सुट्टी झाली की स्वतः टांग्यात बसून हिंडायचे हाफचड्डी घालून आणि आनंदानं म्हणजे हा माझा टांगा मी मेंटेन हाऊस म्हणून केलेला आहे असं ते होतं. गेल्या तर टांगे गेले, रिक्षा आल्या. आणखीन काही काळानं रिक्षांच्या छोट्या 4 चाकी मध्यंतरी बजाजनी क्यूट म्हणून एक बारकी गाडी काढली 4 चाकी. 3 चाकीची 4 चाकी रिक्षा येते. गंमत म्हणजे रिक्षा सुरुवातीला आल्या म्हणजे सहज म्हणजे महागाई म्हणू आपण का काय इन्फ्लेशन म्हणू किंवा काय म्हणू 1960 साली अँबॅसेडरचं नवीन मॉडेल OHV आलं. 61 किंवा 61 आहे. 13,000 रुपये किंमत होती. रिक्षा सुरुवातीला तेव्हा त्याची किंमत म्हणजे मध्यंतरी काळात मी काही ट्रकचाही व्यवसाय केला तेव्हा नवीन डॉज कंपनीचा ट्रक 29,000 रुपयाला मिळाला. रिक्षा आल्या तेव्हा याची त्याची 15-20,000 रुपये किंमत होती. 15,000 होती वाटते. पियाजिओ आणखीन बजाज 2 प्रकारच्या रिक्षा मिळायच्या. आता रिक्षा नवीन परवा मी सहज रिक्षातनं गेलो तेव्हा विचारलं तर 2.25 लाख रुपयाची रिक्षा झालेली आहे. तेव्हा आणखीन एक थोडा लाखभर रुपये घालून 4 चाकी रिक्षा तर लवकरच येतील. काळ बदलतो, प्रगती होत जाते. औद्योगिकरण प्रगती हे मानवी आयुष्याचं सार्थकच आहे ना. पण ह्या जुन्या आठवणी ज्या म्हणजे आहेत त्या टांग्याच्या तशा आता रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये तुम्हाला मिळणार नाही. निवांतपणा जो होता आयुष्यातला तो आपण हरवत चाललो. ही गोष्ट कधी सोयी आल्या, कम्फर्ट आलं पण निवांतपणा किंवा माणुसकी एकमेकातली ही गेली. संवाद संपला असं मला वाटतं स्वतःला. असो काळाचा काय म्हणतात त्याला काळाच्या अति करार दाढा सकल वस्तूचा करती चोराडा अशी एक कविता आहे आम्हाला लहानपणी होती. काळाचा मायम आहे पण जुन्या आठवणीत रमतानुसार मजा येते असं मला वाटते.
तुम्हालाही कसं वाटतंय, काय हे वाटतंय हे मला कळवा. आपले अभिप्राय, सूचना आवडलं नाही तरी कळवा. आनंद आहे ना त्यात. कारण काहीतरी ऐकल्याशिवाय तर कळवता येणार नाही. तोपर्यंत पुढच्या भागापर्यंत नमस्कार.